मधील जामनेरमध्ये पोलीस स्टेशनवरती हल्ला करण्यात आलाय। काल रात्रीची ही घटना आहे। अल्पवयीन मुलीवरती अत्याचार प्रकरणी जमावाचा संताप बघायला मिळाला। आरोपीला ताब्यात घेण्याच्या मागणीवरून जमावाने हल्ला केलेला आहे। आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी जमावाने पोलिसांकडे मागणी केली। जमावाकडून पोलीस स्टेशनवरती दगडफेक करण्यात आली आहे। दुचाकीही जाळण्यात आलेली आहे। जमावाच्या हल्ल्यामध्ये जामनेरमध्ये 2 पोलीस गंभीर झाल्याची बातमी समोर येते। जळगावच्या जामनेर शहरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। जामनेर शहरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे। सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती समोर येते। पोलिसांवर दगडफेक केलेली आहे। पोलीस स्टेशनवर दगडफेक केलेली आहे आणि त्याच्यामध्ये 7 ते 8 पोलीस अंमलदार आपले जखमी झालेले आहेत। पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत ते जखमी झालेले आहेत। तात्काळ माननीय पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव आणि इतर अधिकारी तात्काळ पोहोचून त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे आणि आता तिथं परिस्थिती शांततापूर्ण आहे। सर्व जे आरोपी आहेत संपूर्ण त्यांचे व्हिज्युअल पूर्ण डिटेल्स आमच्याकडे आहेत। त्याच्यातले कुणालाही आम्ही सोडणार नाही। प्रत्येकजण अरेस्ट होईल त्याच्यामधला। तर 6 वर्षाच्या चिमुकलीवरती अत्याचाराच्या घटनेनंतर जळगावच्या जामनेरमधील तरुणांनी संताप व्यक्त केला। मध्ये 6 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याचा निगरून प्रकार घडलेला आहे आणि तब्बल 10 दिवसानंतर पोलिसांनी त्या नराधमाला अटक केलेली आहे। काल आपण बघितलं की त्याला जनतेच्या हवाले करावं म्हणून तीव्र संताप देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि जामनेर पोलीस स्थानकावर दगडफेक देखील झालेली आहे। काय सांगाल दादा, काय संतप्त असा प्रकार घडलेला आहे, काय नेमक्या भावना? हो, खूपच संतप्त प्रकार घडलेला आहे। म्हणजे मनुष्य जातीला काळीमा फासणारा प्रकार घडलेला आहे। आमची एकच विनंती आहे की पीडितेच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि हा जो प्रकार झालेला आहे हा निंदनीय प्रकार आहे। खूप सरकारनं अशा ज्या घटना घडत आहेत, वारंवार या घटना घडत आहेत, लहान मुलांवर अत्याचार होतो, तो अत्याचार जवळच्या माणसाकडनंच होतो, नातेवाईकांनाच होतो, तर सरकारनं याच्यावर त्वरित कारवाई करावी। आरोपीला त्वरित अटक तर करण्यात आलेली आहे, पण अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टावर चालून हा खटला योग्य वेळी न्यायालयात समोर उघड करावा आणि याला त्वरित शिक्षा करण्यात यावी, जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी याला, की जेणेकरून भविष्यात या घटना घडू नयेत। घडलेला प्रकार हा निंदनीय आहे। 6 वर्षीय बालिकेवर जो अत्याचार झाला निंदनीय प्रकार आहे। आम्ही त्या घटनेचा निषेध करतो। सरकारने तो खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा करावी असं आम्हाला वाटतं। याच्यावर कठोर कायदा करावा शासनाने। यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात चालावं, उज्ज्वल निकम सारखे वकील या केससाठी लावावे ही इच्छा आहे। आपण बघितलं की अत्यंत संतप्त प्रतिक्रिया आहेत आणि हा जो खटला आहे हा फास्ट ट्रॅकमध्ये चालून आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा कशी होईल आणि महिला सुरक्षेसाठी कायदे अजून कठोर कशी करता येतील अशी मागणी या नागरिकांनी केली आहे। सचिन गोसावी, पुढारी न्यूज, जळगाव।